याच्यात कोणाला दाखवलं कोणाला मला पहिल्यांदा दाखवतो गीतेमधून मी खाली राहिलं कुठे ओके. आणि काम काय असतं बोलतो फक्त उभं राहायचं काम आपल्याला असतं. इकडे दुकान इकडे वाटच झोपते नाही बसून म्हटलं कधी कधी चक्कर येतं का सध्या नाही ना आरती पाठीमागून डोकं दुखणं वगैरे असं हवा जास्त दुखते इकडचा छाती दुखते का इथे? नाही इकडे एवढं नसं दुखत पण इथे दुखते हे दुखते हे दुखते की नाही नाही खाली म्हणजे पाठीमागे इकडे मागे बस. आता तुमच्या मानेमध्ये Rupees 1,900 received on phone pay. या ठिकाणी वरची जी डिक्स आहे ती वरून खाली सरकते. याला भरपूर दिवस झाले का मी 2 ते 5 वर्ष डिक्स सरकतो. म्हणजे याच्या आधी तुम्हाला फक्त माने उसवून भरणं चमक भरणं असं बघा व्हायचं. पण आता काय झालं त्याच्यातलं ते कार्टिलेज आहे म्हणजे गादी हळूहळू बाहेर यायला लागली. जसं जसं गादी बाहेर आली तसं इथून ब्लड सर्क्युलेशन करणारी जी नस आहे ती ब्रेनला छातीला पाठीला शोल्डरला आणि हाताला कनेक्ट असते. म्हणून तुम्ही ज्या कुशीवर झोपले तो हात जड पडतो रग लागती कळ लागते मग येतात किंवा हातात ज्या कुशीवर झोपले तो हात जड पडल्यासारखं जाणवतो ताकद कमी जाणवतो. त्याला म्हणतो सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. याचा सर्वायकल स्पाईनचा MRI केला त्याच्यात बऱ्यापैकी दिसतं. थर्ड स्टेजच्या आत असेल तर बऱ्यापैकी दिसतं. याला मरेपर्यंत जरी गोळ्या औषधं खात बसले हा आजार गोळ्या औषध बरा होत नाही. याला एक तर हा पर्याय नाही तर दुसरा थर्ड स्टेजपेक्षा जास्त झालं तर डॉक्टर ऑपरेशन सांगतो. याला 3 ट्रीटमेंट नंतर फरक पडेल 10 दिवसात कव्हर आहे. पण 20% हा प्रॉब्लेम मरेपर्यंत जाणार. म्हणजेच काय तुम्ही 20 किलोच्या पुढं डोक्या वजन खांद्या वजन घेतलं हा त्रास तुम्हाला परत होईल. दुसरं मान मोडली मानेला झटका दिला त्रास परत होईल. हे आयुष्यभर लक्षात ठेवा. दुसरं पुढचे 2 ते 3 महिने तुम्ही खांद्यावर झोपू नका. खांद्यावर एक कुशीवर झोपता तसं झोपायचं. बाकीचं मग काही अडचण उठताना बसून थोडे दिवस हात खाली टेकवणं बंद. याला 3 दिवसांनी फरक पडेल 10 दिवसात कळवलं. पण मग तुम्ही आजपर्यंत काय उसण भरती चमक भरती हेच धरून बसतो. पण याच्यातला जे मेजर प्रकार वाढत चालला आहे तुमच्या लक्षातच नाही आलं की जेव्हा तुम्ही MRI केला त्याच्यात समजतं. बाकीच्या डॉक्टरांना एक्सरेची MRI केल्याशिवाय समजत नाही. हे आमचं नाडी परीक्षण समजतं की नेमकं काय नाही. MRI मध्ये स्पष्ट दिसतं. याला फक्त सांगितलेली प्रोसेस पूर्ण करा पूर्ण क्लिअर होईल. 3 सेटिंग नंतर फरक जाणार बऱ्यापैकी. इकडे माहिती होतं दीड 2 महिन्यापासून जास्त त्रास होतो. Rupees 200 received on phone pay. Rupees 200 received on phone pay. तिकडे रिलॅक्स खाली मान रिलॅक्स. नमस्कार सर. रिलॅक्स फालतू झोपा झालं मोबाईल
ही साईड जास्त पहिले आणि आता इकडं पण ना पहिल्या दिवशी जेवण होतं जेवणच राहतं. इकडचं कमी झालं लाईट पण इकडं पण आता माझं त्याच्याच होतं. नाही पण मी सरळच झोपतो. तुम्ही 2 ठिकाणी हात लावा ना इथं इथे 2 वेळेला जायचं यांना काय करायचं ते 2 वेळेस होतं ना. आणि R4 आहे ना ते